बाळासाहेब माझा आवाज हरी रामकृष्ण हरी जय राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण 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 जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय Hare
मंगळा हरीच्या दासा माझ्या मंगळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कल्पनेची बाधा हो कल्पनेची बाधा न हो ही संत मंडळे सुखी आहेत ही संत मंडळे सुखी असो ही संत मंडळे सुखी कल्पनेची बाधा हो कवलेचा संत मंडळी सुखी असो संत मंडळी सुखी असो संत मंडळी सुखी असो महाराजा वारा नगा दुराचा माझा विष्णुदासा आविदासा माझा विष्णुदासा आविदासी माझा विष्णुदासा आवि कल्पनेची बाधा न हो कल्पनेची बाधा न हो कल्पनेची बाधा न हो ही संत मंडळी सुखी असो सुखी असो ही संत मंडळी कल्पनेची बाधा न हो संत मंडळी सुखी असो संत मंडळी सुखी
श्री गुरु चरण सरोज रजनी जीवन मुकुर सुधारी बरणोर भुवर विमल जशो दुताय कुफलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहे हरहु क्लेश विकार गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू पुढं काय गुरुर साक्षात परब्रह्म सर्व मंगल मांगल्ये शरण्ये त्र्यंबके गौरी शांताकारं भुजगशयनं विश्वाधारं गगनसदृशं लक्ष्मीकान्तं कमलनयनं वन्दे विष्णु भवभयहरणं मनोजवं मारुततुल्यवेगम् आत्मजं वानरयूथमुख्यं कैलास राणा शिवचंद्रमौळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी आता सोपे सदा सर्वदा योग तुझा घडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता आता ज्याला येईल ते म्हणा महायोग पीठे तटे भीमरथम समागत्य तिष्कं तमानंद कंदम भजे पांडुरंग पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझिया सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कवणे काळे ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी कल्पनेची बाधा न हो कवणे काळी ही संत मंडळी सुखी असो नामा म्हणे तया असावे कल्याण ज्या मुखी निदान पांडुरंगा कल्पनेची बाधा न हो कवणे काळी ही संत मंडळी सुखी असो प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला भंग परम पूज्य सद्गुरु श्री संत तुळशीराम महाराज यांच्या 57व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या ठिकाणी मुठे वाडगाव मध्ये संपन्न होत असलेला दैदिप्यमान सोहळा त्या निमित्तानं आमचे पूज्य श्री हरिभक्तीपरायण किसनजी महाराज पवार गुरुवर्य मठाधिपती मुकुंदराज संस्थान आंबे जोगईला वास्तव्य परंतु जास्त वास्तव्य नेवाशा तालुक्यात पुन्हा तसेच पूज्य श्री फत्याबादचे आमचे हरिभक्तीपरायण गुरुवर्य विजयजी महाराज कोहिले या ठिकाणी यांच्या आधिपत्याखाली चालत असलेला हा दैदिप्यमान सोहळा त्या निमित्तानं आमचे सर्व श्री महाराज मंडळी उपस्थित माझ्या ह्या बाजूला उभे होते 8 दिवसापासून गायन तुम्ही श्रवण करताय असे बाळासाहेबजी महाराज पवार या ठिकाणी उपस्थित आहेत कुडसर गावचे आहे पुन्हा मृदुंगाचार्य मृदुंग अलंकार मृदुंगातला पुष्कराज आळंदी देवाची येथे राहणारा वास्तव्य करणारा पूज्य श्री किरणजी महाराज जाधव या ठिकाणी उपस्थित आहे पुन्हा महाराष्ट्रामध्ये ज्यांचं गायन प्रसिद्ध आहे असे पूज्य श्री गायन सम्राट काशीनाथजी महाराज उपस्थित आहे या ठिकाणी हरिभक्तीपरायण सागर महाराज उपस्थित आहे पंडित उपस्थित आहे आप्पासाहेब महाराज या ठिकाणी उपस्थित आहे अधिकरून तुषार महाराज सतीश महाराज कृष्णाजी महाराज उपस्थित आहे हार्मोनियम वादक सांगळे मामा उपस्थित आहे मागे पुढे उभा आहे संवादित आलिया आळात निवारा या विणेकरी दादा आमच्या भगिनी टाळ घेऊन उपस्थित आहेत माझ्या आई तुळशी उंदरावण काय म्हणतात वृंदावन का उंदरावण वृंदावन आपल्या डोक्यावर तुळशीचा अतिशय चांगल्या प्रकारचं ऑक्सिजन देणार प्राणवायू देणार वृक्ष ती तुलसी माता घेऊन उभ्या आहेत माझ्या माई या ठिकाणी टाळ घेऊन उभ्या आहेत उत्कृष्ट साऊंड सिस्टीम उपस्थित प्रभुप्रिय श्रुत वर्ग संत पूजन ज्यांनी घेतलं पूज्य श्री श्रीमती मातोश्री वत्सलाबाई नानासाहेब मुठे यांनी आजचं संत पूजन घेतलेलं आणि मग या ठिकाणी जय श्रीराम ग्रुप मुठे वडगावचं आज भोजन होतं सुंदर असं नियोजन करणारे तुम्ही सप्ताहाचे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्तानं फोन करणारे कुठपर्यंत कुठे कसे कधी पोहोचणार असे वेळोवेळी विचारणारे आमचे परमार्थातले स्नेही बबनरावजी मुठे डॉक्टर शंकररावजी मुठे असतील आदी करून तात्या असतील माझ्या माता भगिनी पुरुष वर्ग आबाल वृद्ध मोठे भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व परिवार दिंडीचे चालक मालक अध्यक्ष सर्व या ठिकाणी उपस्थित आणि समृद्ध गाव आहे नुसतं पैशानच नाही समृद्धी म्हणजे काही काहीकडे फक्त पैसा राहतो विचार समृद्ध नसतो काही काहीकडे विचार समृद्ध असतात पण लक्ष्मी नसते जीवन में मानो तो 4 सुख है निरोगी काया जेठ में माया पद्मिनी पत्नी और पुत्र आज्ञाकारी मानले गुरुजी तर 4 सुख है निरोगी काया जेब में माया पद्मिनी पत्नी और पुत्र आज्ञाकारी हे मानले तर 4 सुख आहे अन्यथा सुख नाही काही काहींचे खिशात बंडलची बंडल आहे 2-2 हजाराचे घाम पुस्तक त्यानं पण शरीर किडक आहे बंडलचं काय उपयोग महाराज शरीर तगडे बुक्कीत 2 नारळ फोडतो मग रुपये पाहायला भेटत नाही ताकद असूनही उपयोग नाही मानवतोच ही पण नाही
आणि महाराज हे दोन्ही पण आहे, निरोगी काया झेप में माया. मग पद्मिनी पत्नी म्हणजे पत्नीच ऐकत नाही, या दोन्हीचाही काही उपयोग नाही. तिन्ही पण आहे महाराज, पद्मिनी पत्नी, पुत्र आज्ञाकारी नाही, झेप में माया, निरोगी काया, पद्मिनी पत्नी, हे तिन्ही पण आहे. पण वर्ग गुरखत या तिन्हीचाही काही उपयोग नाही. आणि म्हणून जीवन में मानव तो चार सुख है, निरोगी काया, झेप में माया, पद्मिनी पत्नी और पुत्र आज्ञाकारी. मानव तो चार सुख आहे. आणि अशा घराला अकल्प आयुष्य व्हावे तया माझिया सकळा हरीच्या दासा. ते हरीचे दास असले पाहिजे. भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं चिंतन, भगवंताचं ध्यान. नवे नवे रामाला बघायला गेले, राम झाले असे घर. ह्या घराला आयुष्य दे देवा, याच्या पलीकडे काहीच नाही. आज मागायचं काय असेल मला, भगवंताला मागायचंच काय असेल. बरं, बरेच जण मला विचारतात मागितलं तर तो देतो का. देत असेल तर तुम्हाला काय दिलं. आता आम्ही काही मागूच शकत नाही, कारण की तो आम्हाला माग 2 पावलं सोडून काना माग मारी. आता जर काही मागितलं तर बरोबर आहे, मागायचं नाही, त्याने न मागता आणून दिलंय. मग मला नेमकं देव प्रसन्न कसा झाला असेल. त्याला मग काय एका पायावर उभा राहून तपश्चर्या करावं लागल. हिमालयात जाऊन अंगाला भस्म लावून बर्फावरती बसून हरिओम हरिओम असं म्हणावं लागेल का. नाही. मग माझ्या घरामध्ये देव प्रसन्न व्हावा, माझ्या घरामध्ये भगवंत प्रसन्न व्हावा, माझ्या घराला ज्ञानेश्वरी प्रसन्न व्हावी, माझ्या घराला भगवद्गीता प्रसन्न व्हावी, माझ्या घराला गोपाल कृष्ण प्रसन्न व्हावे, माझ्या घराला तुळशीराम बाबा प्रसन्न व्हावे, माझ्या घराला सद्गुरु किशनगिरी बाबा प्रसन्न व्हावे, सद्गुरु नारायणगिरी बाबा प्रसन्न व्हावे, सद्गुरु गंगागिरी बाबा प्रसन्न व्हावे, सद्गुरु बंशी बाबा प्रसन्न व्हावे, सद्गुरु माधव बाबा लांडेवारीकर महाराज प्रसन्न व्हावे. हे माझ्या घराला प्रसन्न व्हावे याच्या करता माझ्या घरामध्ये माझे संत सांगतात, त्या कुळाला आयुष्य दे ज्या कुळाला डायजेशन कळालं. जरा डीएड बीएड बीपीएड लॉ DHMH इंजिनियर चिंते भाऊ, ज्या कुळाला डायजेशन कळालं, काय खाऊ घालावं. महिला म्हणतात निपुण घेता येईल, काय खाऊ घालावं लेकराला, काय खाऊ घालावं. ग्रोथ बुद्धीचा वाढला पाहिजे का दंडातल्या ताकदीचा वाढला पाहिजे. डॉक्टर बघून दादा, घरामध्ये पोराच्या दंडात ताकद वाढली पाहिजे का डोक्यात. मग त्याला नेमकं काय द्यावं. बर्गर, पिझ्झा, मिक्स व्हेज, आलू मटर, काजू करी, तरी वडा, वडापाव, भजीपाव, मिसळ पाव, काय द्यावं काय. वेपर्स, कुरमुरे, चुरमुरे, किंडर जॉय, मॅगी, नूडल्स, काय द्यावं काय. हे तर परफेक्ट असावेत लेकरं, खमके असावेत, विचार प्रणाली स्टँडर्ड असावी. मी करू शकतो, मी करू शकते, हा आत्मविश्वास घरामध्ये असावा. विठ्ठल पंताने, रुक्मिणी मातेनं ज्ञानेश्वर माऊलीला, सोपान काकाला, मुक्ताबाईला, निवृत्ती दादाला काय दिलं. सोडून गेले ज्यावेळेस माय बाप, जेव्हा त्या गेले आम्हा, मायबापाने सोडून गेले त्यावेळेस निवृत्ती दादाचं वय 10 वर्ष आहे, ज्ञान दादाचं वय 8 वर्ष आहे, सोपान काकाचं वय 6 वर्ष आहे, आणि मुक्ताबाईचं वय 4 वर्ष आहे. हे बालिश होते का विचाराने समृद्ध होते लहानपणातच ना. 10, 8, 6, 4 म्हणजे एवढ्या 10 वर्षामध्ये निवृत्ती दादाला एवढं स्टँडर्ड केलं, 8 वर्षामध्ये ज्ञान दादाला एवढं प्रगल्भ केलं, 6 वर्षामध्ये सोपान काकाला एवढं दैदिप्यमान केलं, आणि मुक्ताबाईला 4 वर्षामध्ये एवढं प्रगल्भ केलं. आई वडील काय हलके असतील. बोला ना, हलके नाही. बापाला बी कधी हलका नको. बाप संकट आला का का मारले सोडत म्हटलं, हलका आहेस तू. तुझ्याकडे प्रॉपर्टी भरपूर आहे, धनाची प्रॉपर्टी आहे, पण ध्यानाची प्रॉपर्टी नाही तुझ्याकडे. आणि ज्या घरामध्ये ध्यानाची प्रॉपर्टी आहे त्या घरातले पोरं ध्यानावर असतात. ज्या घरामध्ये नुसतं धन आहे, म्हणजे आज्याचं बापाकडे आलं, बापाचं येड्या पोरकडे आलं.
येड्याला 50 एकर जमीन JCB पोकल्या जमणार नाही मला. पोरांकडे ऐश्वर द्यायचंय पण घरामध्ये परफेक्ट बाप, परफेक्ट आई, परफेक्ट विचार, परफेक्ट आहार, परफेक्ट संगत. तुमच्या घरात कोण येतंय? रावण येतंय का? कंस येतंय का? मंथरा येते का? कोण येतंय? तुमच्या मैत्रिणी. तुमच्या कानात कधी मंथरा उडी मारेल हे तुम्हाला सुद्धा कळणार. मंथरा माहित आहे ना कुणाचं घर पलटी केलं ते? देवाचं. हमकी झाडकी पत्ती है. देवाचं घर पलटी करणारे मंथरा. हम कोण आहे? आम्ही कोण आहोत? आम्हाला उलशीत आमच्याकडे पोहून जर नुसतं उलशीत कोणी कानात बोललं ना आमच्याकडे पोहून हसलं तर आम्ही दगडात डोकं फुली. तुटपुंज विचाराची माणसं आम्ही. आम्हाला प्रगल्भ व्हायचं. ज्ञान, विज्ञान, प्रज्ञान, फिलॉसॉफी, तत्वज्ञान, आहारशास्त्र, जीवशास्त्र, अॅनाटॉमी शास्त्र, शरीरशास्त्र, मिलनशास्त्र, विवाहशास्त्र, ग्रहशास्त्र, हे सगळं शास्त्र आमच्या घरामध्ये डाउनलोड असावं तर घर मोठं आहे. ते घर समृद्ध आहे. आणि जे घर समृद्ध आहे विचारानं, कृतीनं, व्यवहारानं, संगतीनं, पंक्तीनं, जे घर समृद्ध आहेत ना गुरुजी, त्या घरामधली समृद्धी कितीतरी पिढ्या हटत नाही. समृद्धी हटत नाही. आणि जे घर समृद्ध नाही कधीच्या नावात कोंबडी गुलाबजामू. कपाशीचे पैसे आले 1.5 लाख धरले होते 3 लाख आले. वर्ष 1.5 लाख ते म्हणे आता आपण हटत नसतो दाबीवर. म्हणजे एक्स्ट्रा 1.5 लाख झाले ती कॅपॅसिटी सांभाळायची आमच्या बुद्धीमध्ये नाहीये. त्या कुणाला आयुष्य मिळो नाही तर नाही. पण अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी आस कळा हरीच्या दासा. ज्या घरामध्ये विचार प्रणाली चांगली आहे, ज्या घराला संगत कळाले, ज्या घराला भगवान प्रभू रामचंद्रजी कळाले, ज्या घराला गोपाळ कृष्ण कळाले, म्हणून अशा कुळाला आयुष्य दे देवा. बरे का? ज्या घराला राजमाता जिजाऊ कळाले, ज्या घराला ज्योतिबाची सावित्री कळाले, ज्या घराला आंबेडकराची रमा कळाले, ज्या घराला माझ्या तुकोबारायची अर्धांगिणी आहुली कळाले, ज्या घराला राजमाता जिजाऊ कळाली त्या घराला आयुष्य दे ना. ज्या घराला डिंपल कापडिया कळाली, ज्या घराला माधुरी दीक्षित कळाली, ज्या घराला ऐश्वर्या राय कळाली, तुमच्या घरातल्या स्त्रीला, तुमच्या घरातल्या पुरुषाला नेमकं कोण कळालंय याच्यावर तुमचं घर आहे महाराज. सोप्या गोष्टी नाहीत या. जगण्याकरता जीवशास्त्र, जगण्याकरता आहारशास्त्र, जगण्याकरता संगत, जगण्याकरता पंगत, जगण्याकरता विचार. तुमचा शेजार कोण आहे? तुम्ही कोणाच्या शेजारी याच्यावर सुद्धा आपली ग्रीप आहे. यातना देणारे वेदना देणारी माणसं ज्या घराला कळाले, यातना कशाला म्हणतात अण्णा आणि वेदना कशाला म्हणतात? यातना होतात त्या हाडा मासाला. शिंदे भाऊ हात मारला दादा. कशाला झाला यातना? शरीराला, कातड्याला, हाडाला, नसाला, बोन्सला यातना झाल्या का? वेदना वेदना झाल्या. यातना कशाला होतात? हृदयाला. आणि हृदयाला क्लेश देणारे शेजारी जर तुमच्या असतील, तुम्ही किती डेव्हलप होण्याचा प्रयत्न करा, तुम्ही आहे तिथंच आहात. पैसा चोरा पाशी पैसी होय पोशी लेखता चिंती मन भावे लेखता चिंती मन भावे. पैसा चोरा पाशी पैसी होय पोशी लेखता चिंती मन भावे लेखता
समजले तैसी होय बुद्धी. 4 बेवड्या बरोबर फिरा, 5वा आपण व्हायला काही वेळ लागत नाही. 4 प्रोफेसर बरोबर खेळा. प्रोफेसर कळत मटक्याचा आकडा कढीत होतो. त्याच्या पोटलीवर लिहिलेलं राहत, इकडं लिहिलेलं राहत. 5वा तुम्ही हिशोबी व्हायला काहीच वेळ लागणार. 4 चोरा बरोबर फिरा, 5वा चोर तुम्ही होणार आहे. नको त्या स्त्री बरोबर तुम्ही फिरा. तुम्ही जरी नसल्यात तसा तर तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तसा होणार. ओय तुमच्या मैत्रिणी कोणत्या आहेत तुमच्या घरात येत आहे, हे फार महत्वाचं आहे. तुमच्या घरात कोण हळदी कुकाला येत लय महत्वाचं. तिची विचारप्रणाली किती स्टँडर्ड आहे. तुमचं लेकरू कुणाच्या मोटरसायकलवर बसते, तुमचं लेकरू कुणाबरोबर फिरते, त्याचा ग्राउंड क्लिअरन्स, त्याचं ग्राउंड कसं आहे याच्यावर ते डेव्हलप आहे. ज्याला काळ सांभाळता आला त्याला वेळ सांभाळायला तयार. ज्याला काळच सांभाळता आला नाही त्याला वेळ सुद्धा सांभाळू शकत नाही. भगवंत प्रसन्न होणं म्हणजे त्याला काळ कळाला. काळ वेळ उच्चारिता शिपाई उद्धरती. ज्याला काळ कळाला त्याला वेळ कळाली. मी जर माझा तरुणपणाचा काळ होता, मी व्यायाम करायचो आणि मी जर इकडे वळलो नसतो बाबा, आणि मी तर घर फोड्याचे गाड्या आडिल्या. काळ कळाला. आणि ज्याला काळ कळाला त्याला वेळ सांभाळायला तयार आहे. जिला काळ कळाला, बापाने आईनं व्याजाने पैसे काढून आपल्याला कॉलेजला टाकलंय, मग तुम्ही पुण्याला असताल, तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी मोठमोठ्या सिटीमध्ये शिक्षणाकरता असताल मुलींना, तुम्हाला जर काळ कळाला 7-7, 6-6 तास दिनं स्टडी केला, 4 वर्षी नाही तर 5 वर्षी, 6व्या वर्षी तुमच्या 4 व्हीलर गाडीचा दरवाजा उघडण्याकरता खाक्या कपड्यावाल्याच्या अधिकारी असतील. तुम्हाला जर काळच कळाला नाही, पाठवलं आईनं बापानं, मग तुमचं रूम भाडं, तुमचं हॉस्टेलचं भाडं, तुमची मेस, तुम्हाला रोजचे पैसे खर्चायला दिले आणि ते जर तुम्हाला कळलंच नाही, 2 वर्ष राहिली काय, 3 वर्ष राहिली काय, काय करती तेव्हा आम्हाला धुवून जाणार. जमणार नाही. जिला 18 ते 25 हे आयुर्मान कळालं, 15 ते 25 खरं तर महत्वाचे आहे. 15 ते 25 ज्या तरुणाला तरुणीला सांभाळता आले त्या घरामध्ये डेव्हलपिंग आहे. आणि ज्या घरामध्ये 15 ते 25 मनोजवम मारुत तुल्य वेदम जितेंद्रियम बुद्धिमत्ता वरिष्ठम, जे बुद्धीमध्ये वरिष्ठ आहे, मनाला जिंकणार आहे, हा श्लोक जरी कर्तबगार आई वडिलाला कळाला, आपल्या घरामध्ये सुद्धा इंद्रियाला जिंकणार पोरग असत, आपल्या घरातली पोरगी सुद्धा बुद्धिमत्ता वरिष्ठम असत, आपल्या घरामध्ये सुद्धा आहार त्याच क्वालिटीचा असावा जी क्वालिटी अंजनी मातेनं हनुमानजीला दिलेली. कधी अहिल्या देवी आपलं राजमाता जिजाऊच्या गावाला गेलत का? कधी भोसले साहेबांचा वाडा पाहिलाय का? सिंदखेडला गेलात का? अशी ट्रिप काढून गेलात बस सिंदखेडला? असं तिथं 3-4 महिन्याचा आपल्या पोटामध्ये लेकरू आहे, त्या वाड्याची माती उचलून लावली का जरा कपाळा? वृंदावनला गेलात का? गोपालकृष्णाचा जिथं जन्म झाला तिथं गेलात का कधी? गोपालकृष्ण जिथं खेळले तिथली माती उचलून आपल्या गर्भाला, आपल्या बाळाला लावली का कधी? नाही ना. तिथून अंगाऱ्याच्या पुढे आणलेले पुरी आणि गळ्यात घालाय काय आणि कशा? कुरुक्षेत्रावर गेला, ज्या ठिकाणी रथ उभा होता तिथं भगवद्गीता सांगितली माझ्या अर्जुनाला, तिथं त्या मातीत जाऊन कधी लोळलात का तुम्ही? गेलात का? पंढरपूरला जातो आम्ही, गेल्यानंतर एक लक्षात असू द्या, पाणीला लागला पण आपण म्हणतो सदा माझे डोळे जड तुझे मरते रखुमायेच्या
सोयरिया काय आलं काय आणि बारीला लागल्यानंतर मंगळवेड्यापासून बारीला लागला बरं काय आता लक्ष कशाकडे आपलं बोला की कशाकडे लक्ष पांडुरंगाकडे दर्शन कधी होईल सावळ रुपड मी कधी बघल राजकुमारला कधी बघल त्याच्याकडे लक्ष असावं का मधी घुसणाराकडे नाही लक्ष कुणाकडे पांडुरंगाच्या चरणाकडे आहे का मधी घुसणाराकडे आहे बोला की मध्ये घुसणाराकडे एखादा जर मध्ये घुसला अरे काय कळतं का श्रामपूरवरून आलो आम्ही नाही काय एवढा वेळ उभा राहून राहिलो नाही का मध्ये घुसून आला का तू तुला देवाचं काय आहे म्हणून आम्ही काही बोलत नाही तर दाखल असतात तुला लक्ष देवाकडे नाहीये माझे तुकोबाराय म्हणतात तुझं मुख बघितलं अनंत जन्मेचे दुःख विसरून गेलो अनंत जन्मी किती जन्मीचे दुःख विसरलो म्हणते माझे तुकोबा अनंत जन्मीचे लई जन्माचं दुःख विसरून गेलो आम्हाला 5 वर्षाचं दुःख विसरता येत नाही काही काही 40-40 वर्षाचे दुःख आहे पार नातू आला आजीकड आजी काय जाऊ का त्यांचे लागणार तात्याच त्यांचे नको तुझ्या आजाला हाणलेलं आहे त्याच्या आजी मला आता वरून तर मरून तर 52 वर्षे झाले मरून ती पण जाऊ नको लय भाराचे तुकोबारानंतर अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख त्याचं मुख कळालेलं असावं त्याचं कर्तृत्व कळालेलं असावं त्याचं जीवन कळालेलं असावं माझ्या रामाचं नुसतं रामायण ऐकू ना हे प्रॅक्टिकली किती भिंडलंय किती रुचलंय किती पचलंय नुसती सीता ऐकू नका नुसतं सतीचे वाण वाटिले नाही सतीचे वाण वाटिले का भले 300 का 400 बाया खाली कुकाला बोलिले मी म्हणलं येन मालकच दिसत नाही मला ते म्हणजे 16 वर्षापासून कोर्टात भांडण चालू आणि मी म्हणलं 3-3 किलो कुकू उडीची
स्वारी म्हणण्याची कॅपॅसिटी तुमच्यात नाही. तुमच्या कुळाला नाही आयुष्य मागत संत महाराज. नाही मागू शकत. ज्या कुळामुळं गल्लीचं कल्याण होतं, गावाचं कल्याण होतं, तालुक्याचं कल्याण होतं, जिल्ह्याचं कल्याण होतं, महाराष्ट्राचं कल्याण होतं. असे कोणते कुळ आहेत माय बापांनो? माझ्या छत्रपती राजांचं कुळ हेच आहे ना. घराचं कल्याण झालं, गावाचं कल्याण झालं, तालुक्याचं कल्याण झालं, जिल्ह्याचं नाही महाराष्ट्राचं कल्याण झालं. फक्त राजमाता जिजाऊची एक कळ अख्खी महाराष्ट्राची कळा बदलून टाकली एका कळीना. हे कळलं तुला? नसलं कळलं तर तू फक्त ओटीपी केवायची तू झोकत नको लोक. लबाड बोलन तर बाबा माही सकाळपर्यंत जीप गाळून टाकी. महाराज एका कळीनं महाराष्ट्राची कळा बदलवली. एक कळा कुणा करता दिली? कर्तबगार लेकरा करता दिली. कर्तबगार ब्लेन शाह हुशार वॉरियर किंग राजा आय कॅन डू. त्यानं लग्नच तलवारी बरोबर लावावं. किती संकट आले तर त्याची छाती अशी निधडी असावी संकटाला सामोरं जाण्याकरता. तो शूर असावा, वीर असावा. सूर्याने संकट झेलायला आलेली मोटर सगळी हांडेल घुसून घ्यायला नाही. तू गांगे मोटर सगळी पडला उभा मोडला 6 महिने टेचर काय आहे ना काय व्हाय ना मग तरी खुर्ची कापू मला गांगे तू. घायाळ कुठं व्हावं हेच आपल्या लेकराला माहित नाही. माझा छत्रपती राजे महाराष्ट्र करता घायाळ होते. माझ्या महाराष्ट्रातले मावळे आमच्या तुमच्या करता घायाळ होते. आपलं लेकरू मोटरसायकल पुढून घायाळ झालं. खोब्यात चुरा झाला. घायाळ कुठं व्हावं याची अक्कल असावी. आणि या घराला अकल्प आयुष्य याला नाही मागत. जे देशासाठी, जे धर्मासाठी, जे वतनासाठी, जे अमर झालेत माय बापांना. आणि एखादा देशावर सीमेवरती लढत असताना गोळी लागून ठार झाला ना, हजारो लोकांच्या डोळ्यात पाणी येतं महाराज. ज्याच्या डोळ्यात देशाकरता पाणी येतं ना
आशांच्या कुळाला आयुष्य मागतात माझे नामदेव महाराज. आपल्याला भावाला पाणी लागलं आपल्या डोळ्यात पाणी येत. आपले पाणी यायचे वेगळे कारण आहे. भावाला पाणी लागलं याच्या डोळ्याला पाणी आलं गुचकी लागली जाय ना बिन काही अंगारा पाण्यात टाकून ते बैल वडील जाय उतरून आण नागळ टिकून जाय इकडे तांबे बाबूकून दोरी घालून. तुम्ही किती इथं किती परफेक्ट आहात. जननी जने तो ऐसे जने संत बने या शूर नाही तो तू बांज बोली काय बिगाडे शूर. बाळंतनीनं बाळंत व्हावं एक तर तिच्या बाळंतपणात संत जन्माला यावा नाही तर शूर जन्माला यावा नाही तर तू वांजुटी राय कशाला सौंदर्य बिघडवतेस. म्हणून जगत असताना त्या कुळाला आयुष्य दे जे कुळ भारताकरता महाराष्ट्राकरता गावाकरता तालुक्याकरता आपल्या घराकरता आपल्या गल्ली करता सतत तत्पर असतात. धर्माचं काम करण्याकरता सतत पुढे असतात अशा कुळाला आयुष्य दे. धर्म बदलिणाऱ्याला नको. 30-30 हजारापायी दुसऱ्या धर्मात गेला नाही तू डांगे आहे तू. अरे धर्मावर प्रेम असावं महाराज. आपला धर्म एक लक्ष देवा मान महार समार कुमार तिली धनगर बंदरी माळी साळी कोळी लवार सुतार मराठा 18 बगड जातीतले लोक ज्या घरामध्ये हिंदू धर्म आहे जागे व्हा. नाही तर संपायला आपल्याला गोणीत घालून आणते ना चोमिड्या. संघटित व्हा संघटित. अरे पुरी हो अरे 300 रुपयाची रिचार्ज वरी आपल्या पुरीला पळून नेतात म्हणजे आपल्या पुरी मग काय त्याची गोष्ट आहे. अरे जागे व्हा. धर्म कळून घ्या. तुकोबा कळून घ्या ज्ञानोबा कळून घ्या छत्रपती राजे कळून घ्या माझा गोपालकृष्ण कळून घ्या ना. उद्या काल आहे ना परमपूज्य उद्धवजी महाराज मंडलिकांचा काल आहे उद्या काल आहे. कृष्ण कळून घ्या. ती म्हणे मग आम्हाला मग फारा कळलेला आहे मग भागत ऐकू ऐकू पारा आम्ही ऐकलेले मग भागत कार मरून गेले आमच्याकडे. अरे मंगल वहिनी दुर्पत कापून त्या पुढे बसले. सुमना कांत्या भीमा कांत्या यमुन मावशी त्या पुढे त्यांचा खूप थंड कसं जागे व्हा. संत कळून घ्या महंत कळून घ्या. हे आहे दादा माझ्या गोपाल कृष्णाच्या आई वडिलाच्या लग्नापासून संकट आहे त्याचं नाव देवकीचा 8वा पुत्र तुझा कर्दन काळ आहे याने लगेच सेंट्रल जेल मध्ये टाकलं. 6 भाऊ बहीण याच्यामुळे गेले. कृष्णामुळे 6 भाऊ बहीण त्याच्यामुळे गेले भाऊ तरी जन्माला आले. बरं राजवाड्यात आले का सेंट्रल जेल मध्ये आले. आपण आपल्या मुंडक्यात 3 नाळाच्या आड्या होत्या तरी काढून आणल्या. ते पोटात शिकिली म्हणे एवढी डेंजर होत आपण. पोटात घाण करणारे माणसं आपलं कपडे सुटून का दंडात बांधलं तरी बी पुढं अरे संडास बांधलेलं मला बाहेरच मजा अगून गाव नासायला जन्माला आला. आमचे गाडगे बाबाच आहे गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला देवकी
देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. आमचा नाळाचा आडा काढून बाहेर आलो आणि आमचा ज्याने आडा काढला का त्याला आडा टाकून मोकळलं आणि माय म्हातारा काही कळा काय कळा जगावं कसं मरावं कसं हे ज्या घराला कळालं त्या घराला अकल्प म्हणजे कल्पित त्याच कल्पना विरहित असं आयुष्य तू दे बरं निरोगी आयुष्य दे साधं सुद्धा नको चांगलं आयुष्य गावा करता धर्मा करता देशा करता हा मंदिरा करता जनजागृती करता माझं लेकरू कामाला आलं पाहिजे. पण माझं लेकरू मोठा साहेब जरी झाला तर धर्मा करता त्याने काहीतरी वाटा दिला पाहिजे. एक लक्षात ठेवा यश प्राप्त झाल्यानंतर सर्वस्व काही होत असतं. तो विराट कोहली प्रेमानंद स्वामीच्या आश्रमात गेलाच नसता. गेला असता प्रेमानंद स्वामीच्या आश्रमात विराट कोहली त्याची बायको दोघं बी येत. यश म्हणजे सर्व नाही. हा? सगळ्या श्रीमंत जिओच कोणच आहे होय जिओ हे ते कंपनी कोणच अंबानीचे मग ते देवळात तर ताट घेऊन तर आरतीला तिने उभं राहायला पाहिजे नाहीच पाहिजे ना तरी ते साऱ्यात पुढे तिची बायको आपल्याकडे उलची पैसे जाणं झाले का बाबा लोकांचं बनाय धंदा आहे हो की इथं उंटाच्या मदर येऊन पाणी चाललं शिळी म्हणते माया आळात नाही भिजत्यान का कुठे आहोत आपण किती प्रगल्भ आहोत आपण. महाराज तो बराक ओबामा बरोबर आहे. कोण आहे तो राष्ट्रीय अमेरिकेचा माजी राष्ट्राध्यक्ष एवढा मोठा माणूस आहे तरी खिशामध्ये हनुमानजीचा फोटो आहे आणि आपले काही नाही काही नाही लागली उडायला तर अरे तू लई धागे पोराला काय खाऊ घालावं अजून आपल्याला माहित नाही. लेकरू डेव्हलप करायचंय साहेब. त्या इंजेक्शननी फुगवलेल्या कोंबड्या आल्यात त्या ढवळ्या कोंबड्या येड्या त्याच्यात नर नाही मादी नाही ते नर बी नाही मादी बी नाही ते नर माद आहे तो म्हणजे ओरिजिनल बयाबीन माणूस बी तो त्याचं नाव बया माणूस. बया नाही माणूस नाही त्याचं नाव बया माणूस. कळलं की नाही मला माहित नाही. आणि त्याचं मांस जर तुम्ही तुमच्या लेकरांना खाऊ घालत असता तर तुमची पोरं संपायला काय वेळ लागणार नाही. तुम्हाला जर आहारच कळाला नसेल आणि तुमच्या कुळाला आयुष्य माझे संत सुद्धा मागणार नाहीत महाराज. ज्या घराला आहार कळाला त्या घरात पहिलं चरण मागितलं.
अकल्प आयुष्य कल्पना विरहित व्हावे तया कुळ त्या कुळाला ते ज्या कुळाला नियम नियमावली ऋषी कळाले, ज्या कुळाला गोपालकृष्ण ओरिजिनल कळाले. काही काही कुळात कृष्ण फक्त तमाशातलाच कळालेला आहे. कुळात आल्या गवळणी कृष्ण कुठं नेऊन घातला आमचा. माय संख्ये सुद्धा ते म्हणते आमच्या पोटात आकडा येतोय बाबा, रोज येतो माया संख्या. पण बाबा रोज बदलून आहे बरं, मला भूत लागलेलं कीर्तन. भूत मोठे जबर गाड्या बाई झाली दडपण करू भूत लागले, भूत लागले नारदाला 100 पोरे झाली त्याला. ते भूत लागलेलं आहे महाराज, कीर्तनाचं भूत लागलेलं आहे. वेळा झालेलं आहे मी कीर्तनाचं. महाराष्ट्रभर आज इथं उद्या तिथं, रात्री पुन्हा, उद्या वडवणी, परवा दिवशी हिंगोली. हेंड फेरी आई प्रसन्न. आणि त्याला ज्याचा हुशिरी त्यालाच बोली, मला बी बोल नाही ना जमत महाराज. हे महाराजांनी कष्ट केले, तारुण्य त्या पुडीवर चाटीवर दिलंय. आज महाराष्ट्रवरती पुढीन चाट त्यांना घेऊन फिरते. तुमचा स्वर, तुम्ही स्वराला वेळ दिला, काळ कळाला तुम्हाला. आज ती स्वर तुम्हाला महाराष्ट्रभर घेऊन फिरतो महाराज. काशीनाथ महाराज टेकाळे नाही, इथं गळा आहे का नळड आहे. नळड्यात आणि गळ्यात लय फरक आहे. आणि म्हणून हा गळा व्हावा याच्या करता स्वर ताल लय हे फार महत्वाचं आहे. नुसतं पोर आहेत म्हणजे किती आहे ते म्हणे 4 पोर आहेत म्हणजे काय करते बसून वडाल दांडी एक जण ट्रॅक्टर दुसरा ते म्हणजे रिवाच दाम तिथं पेले होत. नाही ना महाराज, हे महत्वाचं नाही. तुमच्या डीएनए मधनं जन्माला येणार लेकरू, रक्ताच्या एका थेंबामधनं जन्माला येणार लेकरू वॉरियर असावं, किंग असावं, राजा असावं. तुमच्या गर्भामध्ये जन्माला येणार लेकरू महाराष्ट्राकरता, राष्ट्राकरता, गावाकरता, तालुक्याकरता, जिल्ह्याकरता त्याने झिजावं, घराकरता झिजावं, गल्लीकरता झिजावं. मग ते राजकारणात असावं तरी बी त्या राजकारणाच्या निमित्तानं त्याने गाव डेव्हलप करावं, तालुका डेव्हलप करावा. शेतकरी असू द्या, त्याने चांगल्या प्रकारची टेक्नॉलॉजीची शेती करून अख्खा तालुका त्याची शेती पाहायला यावं, त्याच्याकडून मार्गदर्शन घेऊन त्यानं लोकांची शेती सुधरून द्यावी. असे आपल्या घरात आपले जन्माला आले सगळे हायटी तिला नाथ बाबा म्हणतात, काय माय गेली होती भूताभासी आली नाही मुखासी. अरे मुडा, याला मी म्हणतो येडी माखे चान बेटे उदबत्ती लगा के हगने को बैठे. याला माऊली म्हणतात का भूमीचे मार्ग सांगे कुंभांशी लवल नाना आचार गौरव सुपुलीनांचे. जमिनीची ताकद जमिनीतून निघणाऱ्या कुंभावरून कळते, तसं आई बापाची ताकद जन्माला येणाऱ्या पोरावरून किंवा पुरीवरून कळते. अमृताची फळे अमृताची वेली तेची पुढे चाले बेजाची या ऐसियाचा संग दे नारायण ओलावा वचन जयांची या. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी गोमट्या बीजाची फळे ही गोमटी नाही तर बीज तैसे फळ बीजाची फळ
तुटी त्याची तया, लाभ आणि तुटी त्याची तया, बीज तैसे फळ येईल शेवटी. आपल्या परिसरात म्हणे म्हणून दाखवू का नका हे कट करून टाक बर का तू मध्ये नाही देशी मा इतका करून टाक. तुला होतं हे गावात लावून दिलंय मी लावून देत नाही शब्द असे पडत येत लोकाला तर तेवढंच व्हावा. बाबा लोक तर पिटून द्यायचं लांबून शेकायचं. आपल्याकडे एक म्हण आहे म्हणूक नको म्हण, वरमय शिंदाळ तर वराड शिंदाळ. वरमय नियमातली वराड नियमातली. बीज चांगलं फळ सुद्धा. याच्याकरता बीजाची शुद्धता महत्वाची आहे. तुम्हाला माहित असेल नसेल, पन्हाळ्याला वेडा कोणी टाकला रे? हे इथली बारकली पोरं हे नाही सांगायचं मला. पन्हाळ्याला वेडा कोणी टाकला? एक जणांनी वर बोलतो नाही सांगायचं. कुणी? हा सांग बरं. सिद्धीजीवर इकडे बरं तू. क्या बात. बघा कसं चालत आहे आईडी. नाही त्याच्यात आत्मविश्वास आहे तेवढा. त्याचं स्किल सांगते किती आत्मविश्वास आहे. त्याचे डोळे सांगतात किती करारी आहेत. हा महाराज क्या बात आहे. काय नाव आहे तुझं? समर्थ. समर्थ महेश मुठे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. किती गेला? एक पाय पिवळा आणि एक पाय असं कसं सुचलेला आहे. हळद लावली बस खाली इथं. विठ्ठल विठ्ठल तुळशीराम सिद्धी जोर आडा येडा टाकला होता. वेडा टाकला 21 वेळी. आणि सिद्धीजीवर कुणाचा मुलगा? होय घंट्या. कोणाचा? अभी सिवा को पकड़ के लेकर आता हूं. हा कोण आहे? अफजल खान. सिद्धीजोहर कोणाचा मुलगा? विडा उचलला बरं. लंग्या सोंग्याचा नाही उचलला, छत्रपती राजांचा उचलला. आभी पकड करला आता हो, आभी पकड करला आता हो. पण शिवानं डेडळच बाहेर काढले. डेडळ कळत ना. असा शिव सोपान होता राजा माझा. सोपान अन टू लास्ट मॅन. शेवटच्या माणसापर्यंत सत्य कार्य घेऊन जाण्याचं कार्य माझ्या छत्रपती राजात होतं. दारू गोळा, तोप, तलवार, ढाल, गोफण हे चालवणारे योद्धे माझ्या राजांकडे होते. येडे बागडे नव्हते. गट आणणारे नव्हते. येडे बागडे नव्हते. एक लक्षात ठेवा. माझ्या गोफण चालवणारे, तलवार चालवणारे, भाला चालवणारे, दांडपट्टा चालवणारे, ढाल चालवणारे, मल्ल योद्धेमध्ये निपुण असणारे, बहुरूपी वेश बदलण्यामध्ये खतरनाक असे राजांचे मित्र होते. सोपे नव्हते आपले मित्र. बुलेट एक, सायलेन्सर वेगळा, त्याचा हार्न वेगळा. फायरिंग वरून कोणाची बुद्धी कळती महाराज. बाबा मोठ्या गाड्या कधी येते आणि कधी जाते हे मैचं होत नाही. आपली आली का सारं गाव उठत. याच्याकरता बुद्धी विषय महत्वाचा. बुद्धी चांगली व्हावी याच्याकरता आहार महत्वाचा आहे. आपण सगळे शेतकरी माणसं आहोत. 10-40 झाले शेतकरी माणसं आहोत आपण. ऊसाचं ऍव्हरेज जर 100-110 टन काढायचं असेल तर त्याला DAP 10-26-20 बोरॅकॉल हे सगळं त्याच्यातलं वाघनखी, चिपरूट, इचका, केन्या, हरळ, कासल्या, दुधणी, कांग्रेस त्याचा सारा जाळ करावा लागत. पाथरी
खुरपणारी बागतदारी हुशार लागते आणि खत आणणारा बागतदार हुशार लागतो. त्यावेळेस कांद्याचं एकरी 28 टन ॲव्हरेज निघतं, ऊसाचं 110 115 टन ॲव्हरेज. गुरुजी जीवरला पुडगावला काढीत नाहीत लोक, 110 टन 112 टन ॲव्हरेज एकरी काढतात. माझ्या गावात कुडगाव, देवगाव, कुडगाव, जीऊर, देवडगाव हे जे गाव आहेत ना, ॲव्हरेजच्या बाबतीत नाथ खोळा आणि शेतकरी बी खतरनाकच आहेत ना. बरं तुम्ही म्हणता त्याच्याकडे असं 3 एकर जमीन, 30 एकरचं ॲव्हरेज आहे, 30 एकरचं. आणि नसेल तर उद्या चला माया सांग, नाही तर तुम्हाला निमेराची नेऊन जातील. सोपे नाहीत माणसं, तिथंच बसू नये. अख्खं घर कामाला आहे, तेवढी आमची ड्युटीच, आमचा जॉबच आहे. हो, हाडाचे शेतकरी होत आम्ही. माती बरोबर बोलणारे माणसं आहेत. ज्याला माती कळाली त्याला गती प्राप्त झाली, ज्याला मातीच कळाली नाही ते मती म्हणत. असं लई आता माझ्याकडे कोणी येळ होता आला. कोणी वेळा आणला सिद्धी जोर 100 जण, 5 जण 100 रुपये द्या बरं. डॉक्टर एक जणांनी 100च द्यायचे का? 5 जणांनी द्या. 200 चालणार नाही, 500 चालणार नाही. 100 असतील तर याला देऊ ना आपण. तो बूट घेईन, नाही तर दप्तर घेईन, हो, नाही तर बाहेर घेईन. लई लागत नाही दादा, 500 ज्यादा झाले मी नाही बरोबर झाले असतील. पण माझ्या बहिणी घे इकडं. झाले का? घे महाराज. धरे दारे धर, तुला बूट घे नाही दप्तर घे. 600 झाले. दप्तर घे नाही बूट घे. हा जा. बाबा पैसे ते लोक पोरं जर लावाड मित्र असतील उद्या तुला 4-5 जण गोळा व्हायला काही येडे म्हातारीने येड्याकडे प्रॉपर्टी दिली. येड्या भाऊ ती येड्याच गोळे झाले. भाऊ बरा सांगा भाई भाऊ गेलं. चांगल्या बरोबरच दिला. मूर्खाला वेळ देऊ नका. मूर्खाला वेळ दिला तर तुम्ही मूर्ख व्हायला काहीच वेळ लागणार नाही. वेडा घातला आणि त्या गडाला, कोणता पन्हाळा, दक्षिण बाजूला एक खंदक आहे. 100 फूट लांब आहे आणि 50 फूट रुंद आहे. त्याच्यातून बाहेर निघाला. गॅसच्या टाक्या कोण वाजत आहे तिथे? काय पत्र त्यांचा आडा याय ना तर गॅसचा टाक्या काय वाजत. कोणाला कशी जण आचार्याला गॅस टाक्याचा. काय म्हणी नाही येत माझ्याकडे, पण आता ते म्हणून टाकीत मी आपल्यात निर्माण केले आहेत लोकांनी. असो वेडे मारले. 100 फूट लांब आणि 50 फूट रुंदीचा खंदक आणि त्याच्यामध्ये सिद्धी जोहरनं हिवराचा इंगळ भरला. हिवराचं लाकूड आणि त्याचा विस्तू भरला. जास्त दिवस तो चालतो बरं का, विझत नाही. आणि राज गडाच्या आतून त्या हिवराच्या इंगळाकडे असं बघत होते. पाठीमागनं एक तरुण बांड 16 वर्षाचं पोरगा आलं. हॉंड होतं ते आणि बलदंड बाहू, पृष्ठ बैलासारखे खांदे, अजून मिशा पण आलेले नव्हत्या त्याला. असला दंड होता त्याचा. पोट बारीक आहे आणि असलं मस्त दिसायचं, पिवळं धमक, खांद्यापर्यंत कुरळे केस आणि ते उघडबंब शरीर असलं. इतकं रुंद होता तो. असं गुडघ्यापर्यंत धोतर. व्यायाम करणारा 3 टाइम आणि दूध पिणारा, व्यवस्थित आहार खाणारा, दाट डोळे शुभ्र दात, पांढरे शुभ्र दात असे. मवेनी गोवेनी लाल धरत हिरे घालेले नाही. काही पोराचे तर हसले ना, काही जर हसले का आपलं संडाचं भांड भर. जाता येत मला. तुम्ही पाहिले का नाही माहित नाही, पण मी 4-5 जण आमच्या टिकून आणले. त्यांना म्हणा मासा बरं अरे तुमच्या पैसे नाही काय असं जरी केलं ना तुम्हाला हीच बाधा व्हायला.
आहेत गोव्याने मावेने झालेली दात आहेत मला असो कोणाच्या घरात येत तशी वर बोट करा बरं कोण पोरं नवरी त्यांना बरंच देणारे मी तूप देणारे मी वानत आलेला आहे बरंच होता तुपा का वर बोट तुम्हाला तिखट भाज्या करता येईना आणि काय व्हायना तुमच्यासाठी सेपरेट करायची त्यांनी ते प्युअर बुरकीच करायची ते खाल्ला का तिला म्हणायचं या बघा लेप रूपी त्याला म्हणायचे मा लेप रूपी तर बाळकन तुला तर काय हात होत तुला आयडिया येत नाही असं काय हरकत नाही जिला कळलं असेल आणि ज्याला कळलं असेल बाबा कशामुळं बोलतो त्याने ध्यानात ठेवा ज्याला कळलं नाही हे तर कळलं असेल ना काय तरी आपण फक्त याच्याच जन्माला आलेलो शिवराचा इंगळ भरलेला आणि पाठीमागणं ते दांडग पोरग आलं बलदंड भाऊ फॅट अजिबात नाही चांगल्या प्रकारचा व्यायाम करणार पोरग शुद्ध आहार घेणार राजाला म्हणलंय राज कसला विचार करताय सा राजानं पाठीमागं वळून बघितलं तो सिद्धनाथ होता 16 वर्षाचं वयाचा सिद्धनाथ सोड द्या माग ना 16 वयाचा सिद्धनाथ होता आणि कसला विचार करतायच राज सिद्धनाथ पलीकडे जायचंय सिद्धी जोहरनं वेढा घातलाय 100 फूट लांब खड्डा आहे हा खंदक आहे याच्यातनं जायचंय म्हणजे पलीकडे जाऊस तर माणूस मरल घोड्यानं जावं तर घोडा मरल इंगळात पाय जातील सगळा लाल जरत विस्तव आहे तो सिद्धी काय म्हणतो आपला सिद्धनाथ काय म्हणतो राज याच्यासाठी खिन्न होऊन जमलोय घोड्याच नाही जायचं हा कशाला माझ्या खांद्यावर आबाद बसा पल्याड घेऊन जातो की नाही बघा असं पापणीला उस्तर तर सिद्धनाथ तुम्हाला घेऊन जाईल सिद्धनाथ विस्तवासी खेळू नकोस राज माझा जन्मच तुमच्या करता झाला ना मग काय माझ्या माईनं माझ्या बापानं मला तुमच्या करता सोडलं की नाही तुम्हाला तुमच्या माईनं बापानं स्वराज्य करता सोडलं आणि मला तुमच्या करता सोडलं राज सिद्धनाथ 16 वर्षाचा असतो ओट पिळले तर दूध निघतं ओटातनं आणि माझ्या बरोबर राजा आहे का माझं आत्ता घेऊन जातो की नाही बघा राजवाड्यात जा सिद्धनाथनं खाली मान घातली आणि खाली बघत निघाला पुन्हा राज चिंताग्रस्त राजे फक्त त्या खंदकाकडे बघत होतं पार कसं करायचं सिद्धनाथ पाठीमागं होता हीच येळ आहे राजा करता जगायची राजा करता म्हणायची सिद्धनाथ पाठीमागनं असा पळत आला स्पीडनं बरं का पोरांनो आणि माझ्या राजाला गपकन खांद्यावर घेतलं उचलून आणि असा पळत होता सिद्धनाथाचे पाय जळत होते आणि राज म्हणत होता सिद्धनाथ सोड आणि राजाकडे सिद्धनाथ असा बघत होता हसत होता राज काय लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे राज आत्ता घेऊन जातो तिकडं सिद्धनाथ जळत होता कातड जळत होतं हाडकाला इंगळ लागलेले होते आणि सिद्धनाथ राजाला घेऊन पळत होता राजा खांद्यावर होता माझा त्याच्या डोळ्यात पाणी होतं आणि सिद्धनाथाच्या ओठावरती हसू होतं जन्मालाच याच्या करता आलोय राज मेलो 5 फूट राहिलं 5 फूट सिद्धनाथ सोड नाही सोडणार राज आता जान गेली तरी 72 पण सोडणार नाही सिद्धनाथानं तसं उचललं राजाला पलीकडे टाकलं राज म्हणत होतं चल ना नाही सिद्धनाथ आता लांगणा होऊन कसं जगू ह्याच्याच करता मी जन्माला आलो आणि आपलं पंचमहाभूताचा देह हसत सिद्धनाथानं त्या हिवराच्या इंगाळामध्ये चोकून दिला आणि शेवटी शब्द एकच उच्चारला राज लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे राज आणि माझ्या नामदेव महाराजाचं पांडुरंगाचं हेच भांडण आहे अरे पांडुरंगा त्या सिद्धनाथाला का जिवंत ठेवलं नाही काय वय दिलं 16 वर्ष आजही तुम्ही गेलात पन्हाळ्याला
तर बाजूला सिद्धनाथाची समाधी आहे. महाराज त्याच्यावर लिहिलेलं आहे, सिद्धनाथाचा शब्द आहे बरं का, लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. मग का नाही दिलं त्याला आयुष्य? अरे माझ्या राजाला, छत्रपती राजांना 51व्या वर्षी घेऊन जातोस, याच्यावर भांडण आहे. अरे ह्या कुळाला का नाही आयुष्य दिलंस? माझ्या राजांना अजून 20 वर्ष ठेवलं असतं तर काय बिघडलं असतात का? अरे माझ्या माऊलीला 21.5 वर्ष ठेवतोस, अजून जर 25 वर्ष आयुष्य दिलं असतं तर महाराष्ट्र खड्ड्यात गेला असता का? माझ्या तुकोबरायाला किती पैसे दिलं? 41. अजून जर 20-25 दिलं असतं तर गुरुजी, स्वामी विवेकानंदाला किती दिलं? 43. आणि अजून जर 5-25 वर्ष ठेवलं असतं तर ए देवा, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा अजून 10 मिनिटं चालून देईन भूमी. 9 ते 11 ते तुमचं कीर्तन 3 ते 5 मलाच 9 ते 11 घातले एकट्याला. आणि त्याचा मी कीर्तन बंद केले 9 ते 11. मग साताऱ्याचा फोन आला होता, तारीख मोकळी होती. मी म्हणलं येतो, ती म्हणलं बरं थांब, ते पाकिटाच्या अगोदर मला टाइम सांग. ते म्हणे 9 ते 11. मी म्हणलं 50 दिले तरी नको, 50,000 दिले तरी नको. कुठं कशासाठी? कशासाठी? मग आम्ही जायचं तिथं 9 ते 11 जाणं येणं दिवसच उजेड होतो. झाले आता परिसरातच मला बोली जा. लांब लांबच मी कटळलो आता. गुरुजी आज इथं उद्या तिथं, उद्या तिथं, उद्या तिथं, महाराष्ट्रावर येऊन काही उपयोग नाही मला. आपला आपला परिसर जपू म्हणजे म्हातारपणी तुम्ही मला काम येता, लांब लांबचे थोडेच येणार. म्हणून जवळ जवळचे गाव जपई म्हणजे म्हातारपणी हे धान्य धुन्य आणून देते. आले सफरचंद घेऊन, केळं घेऊन आले का त्यांनी खायचं ना मला खाऊ घालायचं. तुला लांब लांब जाणार. आनंदी राहू, समाधानी राहू, मजेत राहू, आपापले निष्पाप हात वरती करा बरं तुळशीराम बाबाच्या दरबारामध्ये. हो पंढरपूर वाटतंय बरं का, नारळी सप्ताहाचा. सारे वा रे वा, क्या बात है. आता एक जटाळी झाले चंद्रभागे वाळवंडे. थांबा की हो आत्या, असं हात राहू दे की बरं. एक जटाळी झाली चंद्रभागे वाळवंडे, माझा ज्ञानराज गोपाळांशी लाया वाटी. एक टाळी म्हणजे नेमकं कसे? रखुमाई अरे विठोबाई रखुमाई रखुमाई
गोपाल घुमाई विठोबा नको त्याला आयुष्य देतोस. अरे अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, तुझं काम करणाऱ्याला, धर्म जतन करणाऱ्याला व्हावे तया कुळा, त्या कुळाला आयुष्य दे. देवा काय, अरे तुझी बायको पळून नेणाऱ्याला 14 चौकड्या आयुष्य दिलंस. रावणाला किती आयुष्य दिलंस? सीताला पळून नेलं 14 चौकड्या. आणि हिरण्यकशिपूला तुझं नाव घेतल्यावर फासावर आणि सोळावर टाकत होता तो, त्याला किती आयुष्य दिलंय? नको त्याला आयुष्य, नको त्याला डोकं घेऊन जातोस तू. आणि म्हणून धुंद झाला तुझा दरबार. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. लबाडाला सिक्युरिटी दिली तो, जड सुरक्षा लबाडा. जो खरा आहे त्याला काहीच नाही, त्याला निम्म्या रात्री लाईट सोडित होतो. ते बी वाढणाऱ्या कॅटर पशी बसून राहत. आणि त्याला उंची कोणी काही चांगलं बोललं का तेव्हा तुम्ही जगात पोषण नाही. अरे कळून घ्या आपण कोण आहोत, काय केलं पाहिजे. संघटन कौशल्य, एकत्रपणा हे येणं महत्वाचं आहे. कृष्ण, गोपाल कृष्ण एक सांगू, सगळ्यात 5000 वर्षापूर्वीचा आर्किटेक्ट आहे माझा गोपाल कृष्ण. म्हणजे इंजिनियर आहे माझा गोपाल कृष्ण. म्हणजे ज्याने मथुरेचं ड्रॉइंग केलं, डिझाईन केलं, आर्किटेक्ट आहे तो. त्याचे डिझायनर माझा गोपाल कृष्ण आहे. इंजिनिअरिंग सगळ्यात अगोदरचा इंजिनियर माझा गोपाल कृष्ण आहे. का स्वतःचा राजवाडा, महाल आणि नगरी तयार करणारा स्वतःच आर्किटेक्ट आहे. दुसऱ्याला कोणालाच बोललं काय, आखीव रेखीव सगळं व्यवस्थित आहे. तो जागतिक तत्वज्ञान सांगणारा तत्व एकटा आहे. कुरुक्षेत्रावरती भगवद्गीता सांगितली, तेवढं तत्वज्ञान आता भारतात नाही पण जगात अजून कोणी सांगितलेलं नाही. एवढा मोठा तो तत्व एकटा आहे. सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे. पुन्हा माणसं सांभाळावेत कसे याचं ज्ञान आहे. पुन्हा तो कॅलिबर आहे. कॅलिबर या शब्दाचा अर्थ प्रगाढ बुद्धिमत्तेचा. त्यावेळेस सुदर्शन चक्र ऑपरेट करत होता, बरोबर का? सुदर्शन चक्र ऑपरेट करायची ताकद, आपण तर फक्त मोबाईल ऑपरेट करतो. असं केल्यानंतर तिथं किती टेक्नॉलॉजी असेल, इथं येणार आणि पुन्हा इथून सोडलं की पुन्हा इथंच येणार. आपला मोबाईल हारला तर आपल्याला कळलं पुढे गेला. चालूच मोबाईल काढी देतात. हो, एक लक्षात ठेवा, एवढा मोठा कॅलिबर आहे माझा गोपाल कृष्ण, प्रगाढ बुद्धिमत्तेचा आहे. आणि त्याची आम्ही वंशज आहोत. त्याची आपण काय लंगे सुंगे असू काय, अमृतो की संतान आहे हम. आणि मग याय आई अकल्प आयुष्य आपल्या कुळाला संतांनी मागावं. सगळं जे असू दे, आपण संत असू देऊ नका. आपल्या घराला विचारवंत आपल्या घराकडे बघून असू देऊ नका. हा, काही उपयोग होणार नाही. मग जे असू दे, आपण विचारवंत असू देऊ नका. आणि म्हणून संतांना ज्या घरामध्ये ज्या घराला संताचं प्रमाणपत्र आहे ते घर आज कितीतरी मोठे आहेत गुरुजी, कितीतरी मोठे. ज्या घरात सतत संत जातात खातात ते घर आज मोठे आहेत. आपल्या घरात कोण येतं याच्यावर आपली क्वालिटी ठरल्या जाते. म्हणून अकल्प आयुष्य व्हावे तया माझी आज कळा हरीच्या दासा, त्याला कल्पना नको मला. कल्पनेची बाधा हो निकारी, कल्पनेची बाधा हो निकारी, कल्पनेची बाधा हो निकारी, कल्पनेची बाधा हो निकारी.
बसा की, जाऊ नका हो आत्या. काय चहा करणार आहे का सगळ्यांना तुम्ही? त्यांना वाटत त्यांना अशी गई त्यांना आता समज झालेला आहे ज्ञानेश्वर माऊली का संपलं की मग गर्दी गुर्दी पडू नाही तर आपले रग चोरी कोणी चपला चोरी निघावं आपलं. कशाला गडबड कशाला? वक्त किसी का गुलाम नहीं और मौत किसी से रिश्वत नहीं लेते. हा गडबड कशाला? जाणार आहोत आपण, घरी जाणार आहोत ना. आणि घरी जाण्याकरताच इथं आलेलो आहोत आपण. जाते माहेर आला नाही, माझ्या मुलीच्या घरात जाणार आहोत, पण गडबड कशाला करतात? इकडे येऊ चंद्रीला कोणती जे विठ्ठल होईल. माझ्याकडे सुंदर आणि पवित्र ओरिजिनल गाठलेल्या आणि चांगल्या क्वालिटीच्या तुळशीच्या माळी इथे उपलब्ध आहेत. चांगल्या प्रकारचा चंदनाचा सुगंध देणारा, उतणार नाही, मातणार नाही आणि घेतला असा टाकणार नाही असा सुंदर चंदनाचा गंध मिळणार आहे. ज्यांना कोणाला हवा असेल ते इथं बसतील, त्यांच्याकडनं तुम्ही तो गंध आणि माळी उत्कृष्ट असे घेऊन जाव्यात. जे विठ्ठल होईल, मला माहित आहे इकडे उठा म्हटल्याशिवाय कोणी उठत नाही. म्हणून जे विठ्ठल होईल बाबा इथं बसतील, दर्शनाच्या रांगा अशा लागत्या. माझ्या पाय पडताना मला 15 रुपये, 20 रुपये, 5 रुपये, 100 रुपये असे मला पायावर चालतील. नाही तर लांबून दर्शन घेऊ नका, कोल्ड दर्शन घेऊ नका. पावायचं नाही बरं. गर्दी करू नका, काही करू नका, रुपये ठेवू नका, 2 रुपये देऊ नका. मी सांगितलं होतं घ्यायचं असेल तर गंध आणि माळी छान आहे, ते घ्या, काही हरकत नाही. पाय पडायचं तर त्या बाबांच्या पाय पडा महाराज. आमचं अजून काय, आम्ही अजून पक्के व्हायचो, अजून आम्हाला अजून कोणी बनायला बसलं. पंडित महाराज या गावचे आहेत. सुंदर असे गायन आहे, गायन आहे, कीर्तनकार आहे. हे सर्व महाराज मंडळी, तात्या, दिंडी चालक, हे सर्व या ठिकाणी उपस्थित. प्रभुप्रिय माता भगिनी, पुरुष वर्ग, आबाल वृद्ध आहे या ठिकाणी उपस्थित. आमचे कवले महाराज या ठिकाणी. हा कोयले महाराज आहे की आमचे अख्याबादचे, आमचे पवार महाराज. महाराज हे माझे गुरु आहेत. मी असा बच्चा होतो तेव्हा बाबा पैसे होतो नव्हतं. हा जेवढलो तुम्ही किती वेळेस आलेले आहेत. मी तेव्हा एवढा होतो नाही, बारक्यात होतो. असंच आहे महाराज. भैया चांगलं जीवन जगा, आनंदात जगा. विठ्ठल जय.